नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात बी द चेंज, बदल घडवणाऱ्या विचारांचा प्रवास. आजपासून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समाजात पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण बदल समाजात नाही, तो आधी आपल्या मनात घडतो. आज आपल्या आसपास अनेक तरुण व्यसनात अडकत आहेत. दारू, तंबाखू, ड्रग्ज हे सगळं फक्त शरीर नष्ट करत नाही, तर स्वप्नही नष्ट करतं. बाबासाहेब म्हणाले होते, स्वतःवर विश्वास ठेवा, कारण गुलामी आधी मनात जन्म घेते. व्यसन म्हणजे स्वतःला गुलाम बनवलं. स्वाभिमान असलेला माणूस स्वतःला नष्ट करत नाही, तो स्वतःला घडवतो. बाबासाहेबांनी महिलांना शिक्षण आणि अधिकार दिले. ते म्हणायचे, समाजाची प्रगती मोजायची असेल तर त्या समाजातील महिलांची स्थिती पहा. पण आजही महिलांवर वाईट वागणूक, छेडछाड आणि अपमान दिसतो. हे बदलायचं असेल तर मुलांना संस्कार द्या, महिलांना सन्मान द्या आणि स्वतः उदाहरण बना. कारण बदल कायद्याने नाही, संस्कारांनी होतो. आज अनेक तरुण म्हणतात, शिक्षण कशाला? काम करतो, पैसा कमावतो. पण बाबासाहेबांनी स्पष्ट सांगितलं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. शिक्षण म्हणजे फक्त नोकरी नाही. शिक्षण म्हणजे विचार करण्याची ताकद. शिक्षण म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता. शिक्षण म्हणजे स्वतःचं आयुष्य स्वतः घडवण्याची शक्ती. तुम्ही बिझनेस करा, काम करा, शेती करा, काहीही करा, पण शिक्षणाशिवाय प्रगती अर्धवटच राहते. मित्रांनो, बाबासाहेबांनी आपल्याला फक्त संविधान दिलं नाही, तर जगण्याची दिशा दिली. जर आपण त्यांच्या विचारांनुसार जगायला सुरुवात केली, तर बदल समाजात नाही, आपल्या आयुष्यात दिसेल. जर तुम्हाला बाबासाहेबांचे विचार समाजात पोचवायचे असतील, तर हा व्हिडिओ शेअर करा. आणि लक्षात ठेवा, बदलाची वाट पाहू नका. स्वतः बदल बना. जय भीम.